आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विट्यात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला विटा पोलिसांनी अवघ्या 4 तासात बेड्या ठोकलेत. विशेष म्हणजे या कारवाईत तब्बल 16.95 तोळे सोन्यासह चांदीचे दागिने असा एकूण 13,77,296 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. पोलिसांच्या तपास पथकाने नेमका कसा लावला या घरफोडीचा छडा, पाहूयात. विटा शहरातील बजरंग नगर परिसरातील दयानंद रावसाहेब चव्हाण यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केलं. घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5च्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडलाय. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाला वेग दिलाय. पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल पाटील, उत्तम माळी आणि अक्षय जगदाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीने तपासाला निर्णायक वळण मिळालं. रेकॉर्डवरील आरोपी लक्ष्मण अण्णा चौगुले, वय 28 वर्ष, राहणार विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 16.95 तोळे म्हणजेच 169.15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने ज्यांची किंमत 13,64,200 रुपये तसेच 63.92 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने किंमत 13,096 रुपये असा एकूण 13,77,296 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. अवघ्या 4 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत मोठ्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने विटा पोलिसांच्या तपास पथकाचं कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित कंचे करीत आहेत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.